आणखी एक मोठी बातमी बघूयात। एकाच वेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणीमुळे निकाल रखडण्याची शक्यता आहे। पालिका निवडणुकीची मतमोजणी आता एका वेळी एकाच वॉर्डची होणार आहे। तर दुपारपर्यंत स्पष्ट होणारं निकालाचं चित्र हे उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। निवृत्ती, आधीची पद्धत काय होती आणि आता पद्धत काय असणार आहे मतमोजणीची? नक्कीच आपण मुंबईमध्ये जर चित्र पाहायला गेलं तर 227 प्रभागांसाठी 23 विभाग निवडणूक कार्यालये तैनात करण्यात आली आहेत आणि यामध्ये 23 विभाग कार्यालयामध्ये सुमारे 28 टेबल लावण्यात येतील आणि एका कार्यालयामध्ये जवळपास 5 ते 6 प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे। परंतु नवीन प्रक्रियेनुसार सुरुवातीला एकाच प्रभागाची मतमोजणी केली जाणार आहे। त्याच्यामुळे एका विभागामध्ये 5 ते 6 प्रभागांची मतमोजणी केली जाणार असल्यामुळे पहिला जोपर्यंत प्रभाग संपत नाही तोपर्यंत दुसरा प्रभाग घेतला जाणार नाही। त्याच्यामुळे जो निकाल दुपारपर्यंत शक्य होतो तो निकाल आता मध्यरात्रीपर्यंत शक्य लागण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे जो विजयी उमेदवार आहे त्यांना मोठा बराच काळ जो आहे तो त्यांना वाट पाहावी लागणार आहे, कारण की या नवीन प्रक्रियेमुळे मध्यरात्रीपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांचा निकाल लागण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते बदलण्यात आली असून कशा पद्धतीने यावरती तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की अनेक अधिकाऱ्यांनी यावरती आक्षेप घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर जेवढ्या लवकर निकाल लागेल तेवढं शक्य होईल तेवढं त्यांचा प्रयत्न सुरू असणार आहेत। परंतु ज्या नवीन प्रक्रियेमुळे एका टेबलवरती एका प्रभागाची जोपर्यंत मतमोजणी होत नाही तोपर्यंत दुसऱ्या प्रभागाची सुरू करता येणार नाही। या नवीन प्रक्रियेमुळे जो आहे तो निकाल जो आहे तो मध्यरात्रीपर्यंत लागण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे नवीन कोणती प्रक्रिया यामध्ये समाविष्ट केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की दरवर्षी आपण पाहायला गेलं तर दुपारपर्यंत। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।